हॅलो फ्रेंड्स, पुणेकर किती फेमस आहेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे आज. तुम्ही ऐकलंच असेल, पुणेकर बोलण्याबद्दल फेमस आहेत, पुणेरी पाट्यांबद्दल पुणेकर फेमस आहेत. असाच अनुभव मला 3-4 दिवसांपूर्वी आला. आम्ही फिरायला गेलो होतो हैदराबादला. तिथल्या हैदराबादच्या चारमिनारच्या आजूबाजूला सगळा असा बाजार लागलेला असतो. बांगड्या, क्लचर वगैरे वगैरे भरपूर गोष्टी असतात विकायला. लेडीज तिथे आवडीने शॉपिंग करतात. तुमचे पैसे संपतील पण तुमची शॉपिंग काही संपणार नाही. इतक्या चीप रेटमध्ये तिथे लेडीजला ज्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या असतात, कपड्यांपासून क्लचरपर्यंत सगळं. तर मी तिथे शॉपिंग करत होते बांगड्यांची. तर माझ्या हाताचं माप आहे 2.6. तर त्या माणसाला सांगितलं मी 2.6चा गाळा द्या. तर त्याच्यावरती लेबल चिटकवलेलं नव्हतं की हा 2.6चा गाळा आहे. प्रत्येक बांगड्यांवरती लेबल चिटकवलेलं असतं की कितीचा गाळा आहे. तर त्या बांगड्यांच्या सेटवरती लेबल लावलेलं नव्हतं. तर त्याने मला परफेक्ट माप काढून दिलं होतं. तो म्हटला, हे बघा हा तुमचा 2.6चा गाळा आहे, हा घ्या. तर त्याला मी म्हटलं नाही नाही, त्याच्यावरती लेबल लावलेलं नाही आहे, मला त्या बांगड्या घालून बघायच्यात. त्याच्यावरती तो माणूस मला काय म्हणला असेल, आप पुणे से हो क्या? मी म्हटलं हां, मी पुण्याची आहे, तुम्ही कसं काय ओळखलं? तो म्हणे, पुणे के लोगों को चाहे कितना भी सच बोलो, वो सच को सच मानते ही नहीं है. जब तक उनको तसल्ली ना हो तब तक वो सच को सच मानते ही नहीं है. तो म्हणे, बांगड्या विकण्यामध्ये तुमच्यापेक्षा मी एक्सपर्ट आहे, तुम्ही माझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायला पाहिजे, तरी पण तुम्ही मला म्हणताय त्या बांगड्या मला हातात घालून बघायच्या आहेत. याच्यावरूनच ओळखलं की तुम्ही पुण्याच्या आहात. हमारे बहुत सारे लोग पुणे में है. अशा प्रकारे पुण्याचे लोक कुठेही गेले तरी ते झाकले जात नाहीत. लोक त्यांना ओळखतातच की हे प्रॉपर पुणेकर आहेत. फक्त प्रॉपर पुणेकर जे आहेत ना, ते त्यांच्या कुठल्या ना कुठल्या शैलीमुळं ओळखलेच जातात. असाच एक अनुभव मला सिंधुदुर्गमध्ये आला होता. मी सिंधुदुर्गमध्ये फॉर्म भरायला गेले होते आणि तिथल्या बँकेत जावं लागलं होतं मला. तर तिथे ते चर्चमधल्या त्या काय म्हणतो आपण त्यांना, सिस्टर नन काय म्हणतो, तर त्या अशा लेडीज होत्या, वयस्कर होत्या थोड्याशा. तर त्यांना फॉर्म भरायचा होता. तर त्यांना काही जमत नव्हतं, तर त्यांनी मला भरायला लावला फॉर्म. मी दिला त्यांना फॉर्म भरून आणि माझ्याबरोबर बोलता बोलता त्यांना कळलं की एवढी शुद्ध भाषा फक्त पुण्याचीच असू शकते. त्या लेडीजने मला विचारलं, तू पुण्याची आहे का? मी म्हटलं हो, मी पुण्याची आहे. म्हटलं तुम्ही कसं काय ओळखलं पुण्याची? तर त्या म्हटल्या, इतकी शुद्ध भाषा फक्त पुण्यामध्येच ऐकायला मिळते. प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर हे परफेक्ट उच्चारलं जातं, ते फक्त पुण्यातच. तर पुणेकर हे असे फेमस आहेत त्यांच्या भाषेमुळे, त्यांच्या स्वभावामुळे, पुणेरी पाट्यांमुळे, अजून भरपूर गोष्टींमुळे फेमस आहेत. मला आलेले हे 2 सुंदर अनुभव, थोडीशी माझी कॉलर ताट झाली त्या दोन्ही प्रसंगांच्या वेळी. लोक आपल्याला ओळखतात, आपण प्रॉपर पुणेकर आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.